दारू व सिगारेट दे म्हणत बार मालकाचा केला खून. चाकूर तालुक्यातील नायगावची घटना. 5 तासात आरोपी गजाआड. चाकूर तालुक्यातील नायगाव शेत शिवारात नायगाव ते मुडकी उमरगा जाणाऱ्या रस्त्यावर BN बार अँड रेस्टॉरंट असून दिनांक 26 रोजी शुक्रवारी मध्यरात्री 11 ते 12च्या दरम्यान मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात 3 व्यक्तींनी बारमध्ये येऊन दारू सिगारेट दे म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत जीवे मारण्याच्या हेतूने बार अँड रेस्टॉरंटच्या समोर काठीने बार मालक गजानन नामदेव कासले वय 42 वर्ष राहणार नायगाव तालुका चाकूर यांना मारहाण करून खून केला. तर या मारहाणीत अजय भरत मोरे वय 28 वर्ष राहणार नायगाव यांच्या डोक्यात व शरीरावर काठीने मारून गंभीर जखमी केले. काही दिवसांपूर्वीच चापोली येथे कारमधील प्रवाशांना थांबलेल्या जागेवर अज्ञात आरोपींनी लुटलेल्या प्रकारचा तपास पोलीस करत असतानाच अजून दुसरीच घटना. चाकूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बार अँड रेस्टॉरंटच्या मालकाला दारू व सिगारेटची मागणी करत शिवीगाळ करून काठीने मारून खून केल्याची घटना घडली. मिळालेल्या अधिक माहितीनुसार शुक्रवारी नायगाव खून प्रकरणातील आरोपी 66 मायती बबलू भारतीय सागर हनुमंत बोयने संतोष राम तिलंगे सर्व राहणार धवेली तालुका रेणापूर यांनी अवघ्या 5 तासात अटक केली आहे. सदर कामगिरी DYSP रवींद्र चौधरी, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, पंकज निळकंठे, रमेश चव्हाण, दामोदर शिरसाट, शौकत बेग, चंद्रकांत राजमाडे, राजकुमार वाघमारे, विष्णू गुंडरे, सुनील घोडके, मनोहर काथवटे, हनुमंत मस्के, श्रीमंत आरदवाड, नितीन मामडगे, बसवलिंग छिद्रे, श्रीकृष्ण धडे या टीमला लोहा तालुक्यातील रिसनगाव येथून आरोपींना अटक करण्यात टीमला यश आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चाकूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करून त्या माध्यमातून काही तपास लागतो का हेही पोलीस पाहत आहेत. पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी वेगवेगळी तपास पथके नेमून लवकरच तपास लागण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नायगाव परिसरामध्ये या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मयताचे भाऊ बालाजी कासले यांनी चाकूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून 3 अज्ञात व्यक्तीविरुद्ध चाकूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. चाकूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नायगाव म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी BN हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचे मालक गजानन नामदेव कासले हे हॉटेल बंद करत असताना 11:40च्या सुमारास 3 आरोपी एका मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये दारू आणि सिगरेट मागण्यासाठी प्रयत्न केला. त्याच्यातून त्यांचा वाद झाला हॉटेल बंद झाल्यामुळे. त्याच्यामध्ये ह्या 3 आरोपींनी गजानन कासले यांच्या डोक्यामध्ये काठीचे वार करून त्यांचा खून करण्यात आला. अशी बातमी आम्हाला 12 वाजण्याच्या सुमारास काल रात्री PI भंडे साहेब यांना मिळाली होती. भंडे साहेबांनी आम्ही तात्काळ तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही LCBची मदत, त्याचप्रमाणे आमचे SP साहेबांना सर्व माहिती दिली. त्यांचं मार्गदर्शन, ॲडिशनल SP यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही असे 3 ते 4 पथके तयार केली होती. त्याच्यामध्ये एक पथक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रवाना केलं होतं. मी स्वतःही रवाना झालो होतो. PI भंडे वगैरे कागदपत्री पुरावे गोळा करत होते. FIR घेणं, पंचनामा करणे असं करत असताना थोडासा क्ल्यू मिळाला गुन्ह्याचा. क्ल्यू मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये तपास करत करत आम्हाला आरोपींची माहिती मिळाली आणि आरोपींचे त्याच्यामध्ये नावं निष्पन्न झाल्यानंतर आरोपी हे कुठे असतील, काय असतील याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आरोपी हे परभणी तालुक्यामध्ये गेले होते मोटरसायकलवरती. रात्रीतून त्यांनी प्रवास केला होता आणि परभणी गावामध्ये सादलापूर नावाचं गाव आहे आणि पालम तालुका आहे. या ठिकाणी ते गेल्याचं कळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पोहोचायच्या अगोदरच 10 मिनिटं ते आरोपी निघून गेले होते शेतामध्ये आणि शेताच्या पलीकडे जंगल वगैरे होते. परंतु आम्ही LCBची टीम विरुद्ध बाजूने शोध मोहीम चालू केली होती. या साईडने आमची टीम रवाना झाली होती आणि दोघांच्या फोनवरती संपर्कामध्ये हे LCB आणि आमच्या काही टीमच्या लोकांना एका टेकडीवरती 3 लोक गेल्याचं समजलं आणि त्यानंतर मग त्या टेकडीला घेराव घालून ते आरोपी पकडण्यात आलेले आहे. फक्त आरोपींनी दारूच्या नशेमध्ये हा क्राईम केलेला आहे. सडनली क्राईम केलेला आहे. त्यांनी फक्त सिगरेटचं पाकिट आणि दारू पिण्यासाठी मिळावी आणि त्यावेळेस
हॉटेल बंद करण्याच्या स्थितीत होतं. मालकाने नकार दिला. त्या कारणावरनं त्याच्या डोक्यामध्ये, मालकाच्या डोक्यामध्ये काठीचे घाव घालून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये. तर माझी नागरिकांना विनंती आहे की नशा करते दशा, तर दारूसाठी कुणीही कायदा हातात घेऊ नये. आणि किती मोठा कायदा केला आणि पळवाट जरी काढली तर त्या पोलिसाचे हात लंबे आहे, कानून के हात लंबे आहे, असं करून पोलिसांनी 24 तासाच्या आतमध्ये हे 3 आरोपी त्यांच्या व्हेकल सहित पकडण्यात आलेले. हे खूप मोठं यश आहे पोलीस डिपार्टमेंटचं, लातूर पोलिसांचं. एवढंच मला सांगायचं आहे. सर आपल्या या टीम मध्ये आमचे एलसीबीचे धुमाळ साहेब होते, भुजबळ साहेब होते, नंतर गाडगे साहेब होते, त्याचप्रमाणे मी होतो, PI भेंडे साहेब होते, नंतर शिरसाट आमच्या चाकूर पोलीस स्टेशनचे शिरसाट मेजर होते, माझ्या ऑफिसचे पोलीस कॉन्स्टेबल धडे होते, नंतर बसवराज नावाचा एक कर्मचारी आहे तो एक होता. असे सर्वांचे टीम मिळून हे काम करण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं श्रेय जे आहे, या सर्व टीमचं श्रेय आहे.